उन्हाळ्यात काय होतं की चपातीचे काठ जे असतात ते एकदम कडक होऊन जात्या आणि चपात्याही अशा वातड बनत्या. आता चपातीची कणिक मळण्याची पद्धतच बदलून टाकली आणि या पद्धतीने हातालाच म्हणजे अशी चपाती हातात घेतली की एकदम मऊ लुसलुशीत अशी चपाती वाटत आहे. आणि एकदम मस्त अशी चपाती 3 पुढं आलेली चपाती. आता एक ना एक पुढं असा वेगळा झालेला आहे या चपातीचा. आता ती वेगळी पद्धत कोणती आणि याच्यात एक साहित्य टाकलेलं आहे पीठ मळताना का ज्यामुळे चपाती एकदम मस्त अशी चपाती दिसते आणि सगळ्या चपात्या दाखवत असतानाच एकदम मऊ लुसलुशीत अशा चपात्या दिसत आहे. आता ती पद्धत कोणती तर ती पाहू. तर सगळ्यात आधी पीठ मळायचं जे मोठं ताट असतं ते घेतलेलं आहे आणि एक वाटीचं माप. आता सगळ्यांच्या तिथं भांड्याचं माप आता काही जुनी पद्धत अशी आहे की पाण्याचं माप घेते आणि त्याचमुळं म्हणजे एक तांब्या पाण्याच्या पोळ्या अशी कणिक मळली की तेवढ्या पोळ्या सगळ्यांना म्हणजे एकदम मापात होत्या. आता त्याच पद्धतीने मी एक वाटीचं माप घेतलेलं आहे. एक वाटी पाणी घेतलेलं आहे. एक वाटीला थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला अजून काही एक पदार्थ टाकायचा तो कोणता तो पाहू. आता या चवीसाठी मीठ टाकलेलं आहे आणि ते पाण्यात मिक्स केलं. आता याच्यात थोडंसं 5 ते 6 थेंब असं तेल टाकलेलं आहे आणि ते पण पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे तेल. यामुळे चपाती एकदम मस्त अशी मऊ होती. आता ते साहित्य म्हणजे कोणतं तर त्यामध्ये मी 1 कप दूध टाकलेलं आहे. पाण्यामध्ये दूध टाकलेलं आहे. आता दूध, तेल, मीठ आणि पाणी एकदम छान असं मिक्स केलेलं आहे. आणि वाटीत पाणी का कमी घेतलं होतं तर दूध टाकायचं होतं मला. आता ज्या वाटीने मी पाणी घेतलं ना त्याच वाटीने पीठ घेते मळायला. आता हे गव्हाचं पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे. आता तसं तर पीठ चाळून न घेताच कारण जी कोंडा म्हणतो ते चाळण असतं किंवा कोंडा ते अतिशय पौष्टिक असतं. आता हे गहू पीठ टाकलेलं आहे. आता पीठ मी टाकत असताना एकदमच असं टाकलेलं नाही आहे. थोडीशी आपण पेस्ट बनवतो ना त्या पद्धतीने हे पीठ मी आधी मळून घेतलेलं आहे. आणि मी यामध्ये तीनदा पीठ केलेलं आहे आणि थोडं असं. आता हे पीठ एकदम सैलच आहे. आता याच्यात चपात्या जमूच शकत नाही. पुन्हा मी पीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आणि अजूनही हे पीठ सैलच आहे. आता 3 वेळेस मी केलं आणि मग हे गव्हाचं पीठ जसं या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसल ना तेवढंच पीठ मी मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता थोडं पीठ टाकून असं. आता काही वेळेस काय होतं की काही म्हणजे असं समज आहे काही सैल पीठ मळलं की चपाती चांगली येते पण जास्त सैल असली की चपाती वाकडी तिकडी होती. लाटताना तिला पीठ जास्त लावावं लागतं. मग भाजतायच्या वेळेस काय होतं ती चपाती अशी लाल दिसते कारण पीठ जाळायला जातं. मग ती अशी चपाती जळकट दिसते. म्हणून पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मीडियमच पीठ मळलेलं आहे. आता मी थोडं आधी म्हणजे गव्हाच्या पिठाची पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर थोडं गव्हाचं पीठ टाकलं आणि अशी कणिक मळून घेतलेली आहे. एकाच वेळेस मी 3दा पीठ टाकलेलं आहे. आणि असं जसं आपल्याला पीठ लागतं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मी मळून घेतलेलं आहे. आता काही वेळेस काय होते चपाती ताटाला जे पीठ आहे ना ते सगळं असं व्यवस्थित उलटणीने मी काढून घेतलं आणि त्या कणकीमध्ये ते पण मळून घेतलं. आता थोडंसं आहे ना तेल टाकलं म्हणजे कणकीला काय होतं की ती अशी सुकल्यानंतर तिला आता 20 मिनटं ही कणिक आपल्याला ठेवायची भिजत. त्यामुळे तेल लावल्यामुळं ही कणिक जी आहे ती कडक होत नाही. म्हणून मग मी तेल लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा थोडीशी अशी मळून घेतलेलं आहे. आता ही कणिक जी आहे ती 20 मिनटं भिजत ठेवायची आहे. आता हे बघा अशा पद्धतीने मी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी कणिक मळून घेतलेली आहे. आणि आता ही जे पीठ मळलेलं आहे ते 5 ते 6 लोकांच्या अंदाजामध्ये मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. आता यामध्ये एवढ्या कणकेमध्ये 5 ते 6 लोकांचं जेवण सहज होतं. आता काय केलं आहे चपातीचे 5 ते 6 पद्धतीने मी चपात्या केलेल्या आहे. सगळ्यात आधी काय केलं 20 मिनटं झालेलं आहे. तवा तापलेला आहे. आता हा तवा इतका जुना आहे ना पण तो तवाही कसा घासलेला आहे एकदम चकाचक कसा काढलेला आहे. अगदी नवीनच तवा अजिबातच नवीन नाही आहे. तो एकदम जुना तवा आहे. आता पहिली चपातीचं पद्धत पाहू तर चपातीची गोलाची वाटी केली. त्याच्यात थोडासा गोळा घेतला. त्या गोळ्याला तेलात बुडून घेतला. त्यानंतर आपल्या सुक्कं पीठ जे असतं गव्हाचं त्याच्यात बुडून घेतला आणि छान असं कडा लाटून अलटून पलटून अशी चपाती लाटली आणि
तवा आता गॅस ठेवताना एकदम मीडियमच ठेवलेला आहे, जास्त काय फुल गॅस ठेवला नाही, पोळी डागती. आता पोळी भाजत असताना थोडेसे हलकेसे फोड आले की मी लगेच चपाती पलटली आणि आता छान अशी आहे बघा. दूध टाकल्यामुळे चपाती भाजत असतानाची एकदम मस्त अशी दिसते. थोडासा तिला असा सफेद कलर, पिवळा आणि सफेद असा कलर आलेला आहे. आता चपाती आहे बघा, चपाती मस्त अशी टम्म फुगलेली. आता चपाती भाजत असताना कच्ची ठेवायची नाही, जास्त भाजायची नाही. चपाती जास्त भाजल्या गेली का ती सगळीकडून एकदम मस्त अशी चपाती भाजलेली आहे बघा. किती छान अशी चपाती दिसते, हातात घेतली की एकदम मऊ लुसलुशीत अशी चपाती झालेली आहे. ती कमी भाजली की ती कच्चट दिसती आणि जास्त भाजली की चपाती कडक होती. म्हणून गॅस मीडियम ठेवून, कमी जास्त अजिबात केलेला नाही आहे, फक्त ही चपाती मीडियम गॅस ठेवूनच ही चपाती केलेली आहे. आता दुसरी चपाती सांगताना ती काय केली आहे, आपण कायम ज्या पद्धतीने चपात्या बनवतो ना, एक थोडासा लाटून घेतली, त्यानंतर थोडंसं तेल लावलं, पीठ लावलं आणि त्याची घडी घातलेली, 2 घडीची चपाती केलेली आहे. आता काय केलं आहे, मी तीन घडीची चपाती बनवते. आता ही 2 घडीची चपाती केलेली आहे. आता इकडं उंडा घेता असताना हे बघा, जास्त जर लगेच तवा तापला की अशी चपाती डागल्या जाते. आता 2 घडीची चपाती केली, उंडा घेतला, त्याचा असं लंब गोलाकार केलं आणि मधोमध असं त्याचे 2 भाग केले. त्यानंतर तेल आणि पीठ लावलं, त्यानंतर असे गोल लाटणं फिरवत. मधी चपाती अजिबात लाटलेली नाही, फक्त कडानीच चपाती लाटलेली. मधी मी अजिबात चपाती लाटलेली नाही आहे आणि ती आपोआपच लाटल्या जाते. कडा लाटल्या की ती चपाती आणखीनच मोठी होती. आता त्याच पद्धतीने थोडेसे हलकेसे असे चपाती फुगली का आता 3 पदरी चपाती बनवायची. आणि ती चपाती म्हणजे एक उंडा घेतला, तोही लंब गोलाकार केला, त्याचे 3 असे पद्धतीने भाग केले, तेल लावलं आणि पीठ, पुन्हा सुकं पीठ लावलं आणि पुन्हा कडा लाटत ही चपाती केलेली आहे. आता यावेळी तिसरी चपातीची पद्धत पण झालेली आहे. थोडंसं सुकं पीठ टाकलं का ज्या आतमधल्या चपातीच्या ज्या पुडा आहे त्या एकदम मोकळ्या एक ना एक पूड मोकळी होती. आता हे 3 घडीची चपाती केली ना, ती पण तशीच झालेली आहे. आता ही एक पुढची चपाती जी बनवत आहोत ती एकदम मस्त अशी चपाती होती, ती पाहू. ह्या तर होत्याच पीठ मळण्याची पद्धत. मग चपाती कोणत्याही कशाही पद्धतीने केली, फक्त पीठ मळण्याची ही पद्धत बदलली की चपाती चांगलीच येते. आणि त्याच पद्धतीनं आता या सगळ्या चपात्या बनवत आहे. आता ही झाली 3 घडीची चपाती, तीही भाजलेली आहे ना बघा. हातात घेतानाच एकदम अशी मऊ कापसावानी दिसत आहे चपाती भाजल्यानंतर. आता याचे असाच लंबगोलाकार केला आणि आता ही 4 घडीची चपाती आणि असे 4 भाग केलेले मी. त्यानंतर पुन्हा सगळ्याला तेल लावलं, सुकं पीठ घेतलं. आता चपाती आपण किती लहान मोठी बनवतो त्याच अंदाजाने गोळा घ्यायचा आणि त्याच गोळा घेऊन त्याचे छोटे छोटे असे भाग बनवायचे, म्हणजे चपात्याही लहान मोठ्या होत नाही. आणि अशा झटपट अशा चपात्या होत्या. आता ही झाली चपाती चौथी आणि आता ह्या 5वी चपाती. आता मी ह्या काय केलं आहे की 2 चपात्या छोट्या, आता आपण चपाती केवढी बनवतो त्याच अंदाजे गोळा घेतला आणि 2 चपात्या अशा 2 गोळे केलेले आहे, 3 गोळे केलेले आहे मी असे. आणि आता हे छोट्या चपात्या लाटून घेते. आता या 3ही चाणक्या अशा थोड्याशा लाटून घेतलेल्या आहे, छोट्या चपात्या. त्या 3ही याला असे तेल लावलेले, एकाच वेळेस लाटलेले आहे, कारण गोळे घेताना छोटे घेतले, पीठ टाकलं. आता पुन्हा असं एकमेकांवर ठेवून थोडंसं तेल आणि पीठ लावून आणि आता याच्या कडा अख्ख्या दाबून घेतलेल्या आहे मी. एक कडसुद्धा अशी थोडीसुद्धा मोकळी ठेवली नाही, अंगठ्याने अशा कडा सगळ्या दाबून घेतल्या. बघा छान असा गोळा झाला आणि ते असा थोडंशी थापून घेतला आणि मग अशा कडा लाटल्या. आता याच्या कडा दाबल्या गेलेल्या आहे. इतकं टम्म अशा सगळ्याच पोळ्या फुगलेल्या होत्या. आणि कडा लाटून घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकलं आधी, कारण चपाती चिटकत नाही मग. आणि एकही चपाती, फक्त एकाच चपातीला डाग पडले, एकही चपाती जाळलेली किंवा एकदम सगळीकडून एक
तवा स्वच्छ असला, तवा चांगला घासलेला असला की चपात्याही मस्त येत्या. आता अशा पद्धतीत सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहे आणि सगळ्या चपात्या ह्या एकदम मऊ लुसलुशीत अशा दिसत आहे. अगं एक चपाती दाखवते मी. एकदम एक ना एक किती पदर सोडलेली चपाती झालेली आहे आणि एकाच बाजूनी नाही तर सगळीकडून अशी चपाती झालेली आहे. बघा इकडून एकदम सुट्टी आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी चपात्या झालेल्या आहे. म्हणजे चपाती ज्यावेळेस